नमस्कार मंडळी, मी कौशल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर सर्व मंडळी कसं आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी आज आहे नारळी पौर्णिमा. तर सर्वांना नारळी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. करंजच्या गावामध्ये कोली कोंढरी पाड्यामध्ये नारळी गौरीचा हा सण असतो. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि कशा प्रकारे हा सोहळा साजरा केला जातो करंजच्या गावामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आणि या सोहळ्यामध्ये पारंपरिक नाच आणि पारंपरिक गीत असणार आहे, कोली गीत. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलला पहिला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया आता कोली कोंढरी पाड्यामध्ये नारळी गौरीसाठी. चला. कोली परिवाराची गौराई आहे आपली, बघताय मस्त की सुंदर अशी सजवण्यात आलेली आहे बघा. फुलांनी दरवर्षी आगला वेगळा डेकोरेशन बघायला भेटते आणि यंदा सुद्धा फुलांचा आगला वेगळा डेकोरेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि सुंदर अशी आपली कोली परिवाराची गौराई दिसते. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या दिवशी बसलेले असते. चला आता थोड्या वेळात सर्व नाच चालू होईल आणि गीत पण चालू होईल आणि तुम्हाला मस्त की गीत ऐकायला भेटणार आहेत आणि नाच सुद्धा बघायला भेटणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बोला गौराई माते की जय. चला मंडळी, बघताय आपण आता आलेलो आहे तो म्हणजे देवजी पांडुरंग कोली यांच्या घरी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. सर्व या आपल्या कोलनी बघताय मस्त की सजून नटून आता दरवर्षी आगला वेगळा लुक करून आता कोली लुक नवीन केलेला आहे बघताय. आणि यंदाचा तो थाट बघताय मग सर्वांनी एकमेकांनी निळ्या साड्यांचा थाट केलेला आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी यांच्या घरी गौर येत असते. तर आई कसा वाटते आणि काय वाटते तुला, काय सांगणार? नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरी गौर येते, काय सांगणार? आनंद होतो, फक्त आनंद भरपूर होतोय. आणि आपल्या गौरीचा किती वर्ष या घरामध्ये? 40 वर्ष झाली. 40 वर्ष आली. आणि कशा प्रकारे आपण ही गौर घरात मांडली जाते? आम्ही नुसती मानली, पोरींची मानलेली गावांचे. आमची तो लग्नवृत्ती झाली, बीजा पोरींची मानलेली. अच्छा, तुम्ही कशी काय हातात घेतलीत मग? आमचे सासू ससरा स्वप्न नेऊन सांगितलं. 3 वर्ष मानली नव्हती गौर घरात. तर मग ती आमची छोटीशी होरी होती, छोटीशी होरी होती ना, तर ती गौर नेली त्याला नांगीन होरी नावलेली तिथं हातायला उजवा. अशी ही गौर तुम्ही या घरामध्ये मांडता आणि सर्व पोरींशी ही गौर मांडता? पोरी मांडीत गौरी. हा, तर त्यांची ते पाणी सोडला नाही, 3 वर्ष मांडली. नंतर त्यांची बोट बाहेर गेली आणि बोटीन जालीन हात सापडला, लांगीन त्यांचे घरासमोर. तेव्हापासून या घरामध्ये ही गौर आपण मांडतो. आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आता आम्ही नाही बोललो नाही तरी आमच्या स्वप्नात येत आहे आणि बोलवतंय. आणि या सणाला आवर्जून या गौरीच्या सणाला येत असतात सर्व पोरी नाच गाणं करण्यासाठी. आणि त्यांनी चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि चला तर सुरुवात करायची ना फेऱ्यांचा नाच करण्यासाठी आणि सुंदर गीत गाण्यासाठी. हो, गाणी तर सर्वांनी पाठ केली का नाही? हो केली. चला मग बोला गौराई माते की जय. आवाज नाला जय जय. आई माऊलीचा उदो उदो. गणपतीचा गाणं घ्यायचा आहे. सुरुवात आपण बाप्पाच्या नावानेच करत असतो. तर या नाचची सुरुवात सुद्धा आपण बाप्पाच्या नावानेच करणार. ठीक आहे, चला सुरुवात करा. गणाचा गोरा उंदीर मामा, गणाचा गोरा उंदीर मामा. Thank you.
आज होईल दोन बहिणींची भेट, आज होईल दोन बहिणींची
Thank you.
चला मंडळी, सर्वांचा तुम्ही नाच आणि गीत ऐकला असाल. मस्त सुंदर नाचले आणि गीत पण खूप सुंदर बसले. पारंपरिक कोली गीत बघितलं तुम्ही. नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सोहळा असतो. खूप सुंदरतेने पार पडलेला आहे. मग काय बोलणार, कसा सोहळा पार पडलेला आणि काय बोल 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 आज आमचा सोहळा खूप छान पार पडला. गौर आल्या अंगात, शंकर आल्या अंगात. खूप छान पद्धतीने आम्ही खेळलो, नाचलो. सगळ्यांना खूप आनंद भेटला. आणि शेवटला काय बोलायचं आहे मग? कौशल पाटील चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गौराई माते की जय, शंकर भगवान की जय.